नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज बनवूया एकदम खमंग, झणझणीत आणि चटकदार कच्छी दाबेली. या दाबेलीचा खास गोष्ट म्हणजे दाबेली मसाला आपण बाजारातून आणणार नाही, तर अगदी घरच्या घरी दाबेलीचा मसाला तयार करून दाबेली बनवणार आहोत. त्यामुळे चव तर भन्नाट लागतेच, शिवाय मसाल्याचा सुगंध संपूर्ण दाबेलीमध्ये मुरतो. मऊ पावामध्ये ही चटपटीत बटाट्याची भाजी, घरचा खास दाबेली मसाला, गोड तिखट चटण्या, कुरकुरीत शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे आणि शेव हे सगळं एकत्र आलं की तयार होते एकदम मुंबई स्टाईलची खमंग कच्ची दाबेली. चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया. दाबेली मसाला करण्यासाठी काही आपण इथं मसाले घेतले. 1 चमचा धणे, 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशेप, थोडंसं दगडफूल, 2 दालचिनी, 4 ते 5 मिरी दाणे, 4 ते 5 लवंग, 1 काळी वेलची आणि दगडफूल आणि 3 आपल्याला इथं बेडगी मिरच्या घ्यायच्या आहेत. आणि हा जो मसाला आहे, हा मसाला हलकासा भाजून घ्यायचा आहे. हलकासा ड्राय रोस्ट करून घ्या, म्हणजे मिक्सरला याची पूड फार छान होते. पहा इथं हा संपूर्ण मसाला आपण दाबेलीसाठी वापरणार आहोत. जे दाबेलीचं आपल्याला सारण करायचं आहे किंवा दाबेलीचा जो बटाट्याची भाजी करायची आहे, त्याच्यासाठी हा मसाला फार उपयुक्त आहे. आणि या मसाल्यामध्ये जेव्हा तुम्ही दाबेलीची बटाट्याची भाजी बनवाल, सुंदर चवीची दाबेली होते. तुम्ही करून पहा. अगदी थोडंसं आपल्याला याच्यामध्ये एक अर्धा चमचा काळं मीठ घ्यायचं आहे. पहा, शेंदेलोण पादेलोण असतं त्याच्यापैकी काळं मीठ जे आपण म्हणतो ते अर्धा चमचा घेऊया. आणि संपूर्ण अशी ही आपल्याला याची पूड करून घ्यायची आहे. आपल्याला जेवढे आवश्यक आहे तेवढे आपण इथं भाजीसाठी वापरणार आहोत आणि बाकीचे आपण एखाद्या कंटेनरमध्ये भरून फ्रीजला ठेवून द्यायची आहे. जेव्हा तुम्ही पुन्हा दाबेली कराल त्यावेळेस तुम्ही ही पूड वापरू शकता. तर पहा इथं आता आपला छान मसाला तयार झाला आहे. आता आपण काय करायचं आहे, 1 वाटीभर शेंगदाणे साल काढून मी घेतले. शेंगदाणे साल काढले आणि त्याच्या अर्ध्या अर्ध्या पाकळ्या करून घेतल्या. 1 चमचा तेलावरती आपल्याला लाल मिरची पावडर आणि थोडंसं मीठ घ्यायचं आहे आणि हे शेंगदाणे कुरकुरीत भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम फास्ट ठेवा आणि फास्ट गॅसवरती हे शेंगदाणे कुरकुरीत भाजून घ्या. पहा, दाबेलीसाठी शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे, शेव याची चव फार छान दाबेलीमध्ये लागते. तुम्ही अशा पद्धतीने करून पहा. अगदी घरच्या घरी भरपूर पोट भरून तुम्ही हा पदार्थ करू शकता. बाहेरून आणायचं म्हटलं की आपण 1 किंवा 2 घेऊन येतो. जास्ती आपण आणत नाही, पण जे घरी तुम्ही बनवता थोड्या अगदी खर्चामध्ये भरपूर पोट भरून तुम्ही हे पदार्थ खाऊ शकता. पहा इथं हे शेंगदाणे आपण थंड करायला ठेवूया आणि आता भाजी फोडणीला टाकूया. बटाट्याची भाजी आपल्याला करून घ्यायची आहे. जास्तीचा भांड्याचा पसारा न करता मी त्याच भांड्यामध्ये बटाट्याची भाजी करून घेत आहे. 1-2 चमचे मी तेल घेतलं आहे आणि 2 चमचे तेलावरती 3 चमचे आपल्याला हा दाबेली मसाला घ्यायचा आहे. पहा, इथं मी काय केलेलं आहे, अर्धा किलो बटाट्याची आज मी दाबेली बनवत आहे. अर्धा किलो बटाट्यामध्ये 4 ते 5 बटाटे मी इथं उकडून घेतलेले आहेत. उकडून मध्यम साईजचे बटाटे छान कुकरला 4 ते 5 शिट्ट्या करून उकडून घेतले. दाबेली मसाला चांगला 2 चमचे तेलामध्ये भाजून झाला की त्याच्यामध्ये 1 चमचा आपल्याला गोड चटणी म्हणजे खजूर चटणी 1 चमचा आणि 1 चमचा आपल्याला टोमॅटो सॉस घ्यायचा आहे. 1 चमचा टोमॅटो सॉस, 1 चमचा खजूर चटणी आणि 3 चमचे आपल्याला दाबेली मसाला घ्यायचा आणि हे थोडंसं पाणी घालून हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालूया. पहा इथं काळं मीठ आपण मसाल्यामध्ये घातलेलं आहे, त्याच्यामुळे मिठाची टेस्ट करूनच तुम्ही इथं मीठ वापरा. आणि हे जे बटाटे आहेत, अर्धा किलो बटाटे मी सांगितल्याप्रमाणे कुकरच्या 4 शिट्या करून घेतल्या आणि 4 शिट्यावरती हे अर्धा किलो बटाटे छान उकडून घेतले मी आणि किसून घेतलेले आहेत. दाबेली जेव्हा तुम्ही बनवणार तेव्हा दाबेलीसाठी तुम्ही बटाट्याची भाजी बनवताय तर नक्की हा बटाटा किसून घ्या. जेवढा तुम्ही किसून घेऊन व्यवस्थित असा होईल, एकदम मऊ लुसलुशीत हा बटाटा होतो आणि पावामध्ये खायला फार छान लागतो. तर पहा इथं आता आपला पूर्ण दाबेलीचं ही जी भाजी आहे ही तयार झाली आहे. मसाल्यामध्ये मी ही भाजी परतून घेतली आणि आता त्याच पॅनमध्ये मी ही भाजी अशीच ठेवणार. गॅस बंद केलेला आहे आणि वरून पहा इथं आपण जे कुरकुरीत शेंगदाणे भाजून घेतले किंवा तळून घेतलेत ते शेंगदाणे घेऊया. त्याचबरोबर वरून आता आपल्याला डाळिंबाचे दाणे, कोथिंबीर, बारीक चिरलेला कच्चा कांदा घ्यायचा आहे आणि हा मसाला आपल्याला दाबेलीसाठी तयार करून ठेवायचा आहे. भरपूर सारे डाळिंबाचे दाणे घ्या. आता डाळिंबाचा सीझन आहे. भरपूर डाळिंब बाजारामध्ये अगदी स्वस्तात मस्त डाळिंब मिळत आहेत, तर भरपूर डाळिंबाचा इथे वापर करा. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अगदी 2 ते 3 चमचे इथं आपण
बारीक शेव घेऊया. आणि पहा आता हा मसाला आपला दाबेलीसाठीचा तयार, म्हणजे भाजी आपली तयार झाली आहे. इथं मी चिंच गुळाची गोड चटणी, खजूर चिंच गुळाची गोड चटणी आणि तिखट चटणी पुदिना कोथिंबिरीची घेतलेली आहे. गोड चटणी आणि तिखट चटणीचा माझा व्हिडिओ आहे. तुम्ही नक्की ही चटणी मी कशी केली ते तुम्ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन पहा. छान अशा ह्या चटण्याही आपल्याला घरच्या घरी तयार करता येतात. आता आपण दाबेली भरून घेऊया. व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे मी पुन्हा पुन्हा चटणीचे व्हिडिओ केलेले नाही आहेत, पण माझा चटणीचा व्हिडिओ वेगळा आहे, तो तुम्ही नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही तो पाहू शकता. तर पाहिता आता हे पाव आपण घेतलेले आहेत. हा पाव छान आपल्याला मधोमध कट करायचा आहे आणि याच्यामध्ये आता दाबेली मसाले आपल्याला भरायचे आहेत. सुंदर चवीची ही दाबेली घरच्या घरी मी तुम्हाला सांगते. अर्धा किलो बटाट्यामध्ये मी जवळजवळ 17 दाबेली इथं बनवलेल्या आहेत. पहा 2 डझन मी पाव आणले आणि 2 डझन पावातले 17 पावाच्या मला इथं बरोबर अर्धा किलो बटाट्यामध्ये या दाबेली तयार झाल्या आहेत. मधोमध बरोबर हा पाव कट करून घ्यायचा आणि याला आता आपल्याला मसाले लावून घ्यायचे आहेत. पहा बरोबर मधोमध कट करा हा पाव आणि याला आता एका बाजूला गोड चटणी लावा आणि एका बाजूला तिखट चटणी लावा आणि मध्ये आपला जो मसाला आपण बटाट्याची भाजी करून घेतली आहे ती भरायची आहे. पहा अशा पद्धतीने आपल्याला ह्या चटण्या लावून घ्यायच्या. पावाला भरपूर सारी चटणी लावा. छान चवीची ही भाजी तसेच छान चवीचा ही दाबेली तयार होते. अगदी आपण गाडीवरती खातो त्याच्यापेक्षाही भारी चवीची आणि अगदी घरच्या घरी हायजेनिक पद्धतीने स्वच्छ पद्धतीने आपण ही दाबेली तयार केली आहे. आता हा मसाला आपण भरूया याच्यामध्ये. पहा अजिबात भांड्याचा जास्ती पसारा थोडासुद्धा पसारा न होता आपण ही आज दाबेली बनवलेली आहे. पाहू शकत असाल तुम्ही. अगदी नवीन शिकणाऱ्यांनाही घरी सहज बनवता यावी अशा सोप्या पद्धतीने आज आपण संपूर्ण दाबेली रेसिपी दाखवली आहे. मऊ पावामध्ये जेव्हा ही चटपटीत बटाट्याची भाजी, घरचा खास दाबेली मसाला, गोड तिखट चटण्या, कुरकुरीत शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे आणि शेव हे सगळे एकत्र आलं की तयार होते आपली चटपटीत चमचमीत दाबेली. तर पहा इथं हा संपूर्ण मसाला मी याच्यामध्ये भरला. आता आपण हा पाव शेवमध्ये घोळवून घेऊया. आहे की नाही सोप्यात सोपी रेसिपी. जे तुम्ही बाहेर गाडीवरती जाऊन खाता ते तुम्ही घरी सहज बनवू शकता आणि घरच्या घरी अगदी स्वस्तात मस्त थोड्या खर्चामध्ये तुम्ही छान या पदार्थाचा स्वाद घेऊ शकता. पहा इथं शेवमध्ये मी छान हा पाव घोळवलेला आहे. असाच पद्धतीने मी दुसरीही दाबेली भरून घेतलेली आहे. पहा एका साईडला गोड चटणी, एका साईडला तिखट चटणी, मध्ये आपण भाजी भरून घ्यायची पावामध्ये आणि हा असा शेवमध्ये घोळवून घेऊया. आणि भरपूर सारा आता बटर आपल्याला तव्यामध्ये टाकायचं आहे आणि बटरवरती कुरकुरीत असे हे पाव आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. पहा आणि तुम्हाला जर घरी चटण्या करणं शक्य नसेल गोड तिखट चटणी तर नक्की तुम्ही बाजारातून चटणीचे पाऊच मिळतात ते पाऊच तुम्ही घेऊन येऊ शकता आणि ही दाबेली घरी करू शकता. पाहिजे मी तव्याला छान भरपूर सारं बटर लावून घेतलं आणि हे पाव मी आता भाजून घेते. गॅसची फ्लेम मंद ठेवा आणि मंद गॅसवरती हे पाव दोन्ही साईडनी छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. पहा असेच सगळे पाव तुम्ही भरून ठेवा आणि सगळे पाव भरून थोडे थोडे करून अगदी 2 गॅसवरती 2 तवे ठेवा. त्याच्यावरती तुम्ही बटर टाका आणि बटरवरती पाव भाजून घ्या. छोटी मोठी पार्टी असेल किंवा मुलांनी खाण्याचा हट्ट धरला, चटपटीत काही खायचं असेल मुलांना तर नक्की तुम्ही हा चाट मुलांसाठी बनवू शकता. अगदी घरच्या घरी पोटभरीचं तर आहेच, पण तुम्हाला अगदी काही चटपटीत खावंसं वाटलं तर नक्की या दाबेलीचा स्वाद घेऊन बघा. आणि घरचा मसाला जो आपण दाबेली मसाला केला तो अगदी सोप्या पद्धतीने केलेला आहे. अगदी गरम मसाले तर आपल्या घरामध्ये असतातच, फक्त थोडे मिक्सरला लावून घ्या आणि तो मसाला बटाट्याच्या भाजीला वापरा आणि त्याच्यामध्ये ही दाबेली बनवा. छान असे कुरकुरीत आपण हे पाव भाजून घेतलेले आहेत आणि पहा इथं आपला अगदी सोप्या पद्धतीने दाबेली घरगुती कच्ची दाबेली आपली घरगुती पद्धतीने तयार झाली आहे. अगदी गाडीवरच्या चवीपेक्षाही भन्नाट चवीची ही आपण घरी केलेली रेसिपी तयार होते. करून पहा, खाऊन पहा. रेसिपी जर तुम्हाला आवडली तर चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा छान चटपटीत रेसिपीसाठी आम्ही सातारकर चॅनलला भेट देत राहा, पाहत राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.